मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, आपण नंतर येऊ त्याच्यावर. पूर्वगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला असं वाटतं का तुम्हाला? निश्चित. कोणत्या घटनांमध्ये जास्त जाणवतं? जातीयवाद. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमधून पण बोललो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोत्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर. त्याच्यानंतर ते 80ला गेले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे. पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं. त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले. मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले. या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं. म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही, कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती. कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती. जातीमध्ये बघितलं जात नव्हतं. संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितलं जायचं. या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता. त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं, हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पावला कोण टाकतं असं वाटतं का? कसं होतं, आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालवून घ्या. पण मला असं वाटतं, मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही, हा घराघरात शिरलेला विषय आहे. म्हणजे मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली, ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आहेत, आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, आम्ही घरी जाणं सोडून दिलं. हे असलं घाणेरडं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे सगळं सुरू झालं तेव्हापासून. बोला. मी बोलतो ना, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते. कळलं का? मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती. मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून. मला हे जे आहे ना, हे कळलं का, ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा. ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात. त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत. अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत. एकच मिनिट थांब, जर त्यांना काही प्रश्न विचारायचा. म्हणजे माझी मान